श्री स्वामी समर्थ. यावर्षी होळी आलेली आहे आणि होळी हा फक्त रंगांचा सण नाही, तर तो अग्नीची शुद्धी करणारा सण आहे. आपण होलिका दहनाच्या दिवशी होळीची पूजा अर्चना आपल्या पद्धतीने, आपल्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने करत असतो. आपल्याकडे होळी हा फक्त रंगाचा सण नाही, तर तो अग्नीची शुद्धी करण्याचा सण आहे. हा दिवस आपल्याला जुनं दुःख जाळून नवीन आनंद सुरू करण्याची संधी देतो. आपल्या हिंदू धर्मात सांगितलं आहे की होळीच्या दिवशी केलेली पूजा आणि अर्पण खूप लवकर फल देते, कारण त्या दिवशी अग्नितत्व खूप जास्ती प्रबळ असतात आणि अग्नी हा देवतापर्यंत आपली भावना पोहोचवणारा दूत मानला जातो. म्हणून जर आपण योग्य वस्तू श्रद्धेने अर्पण केल्या तर आपले आरोग्य, संपत्ती आणि आपल्याला भरपूर धनलाभ मिळतो असे म्हटले जाते. म्हणून होळीचा उल्लेख विष्णू पुराण आणि भविष्य पुराण मध्ये सापडतो. जिथे भक्त प्रल्हादाची कथा सांगितली आहे, त्या कथेतून आपल्याला समजते की देवावर श्रद्धा ठेवली अग्नी सुद्धा आपल्याला जाळत नाही. म्हणून होळीच्या अग्नीत तर्पण करताना मन शुद्ध आणि श्रद्धेने भरलेलं असावे. जिथे सत्य आणि श्रद्धा जिंकतात तिथे अग्नी देखील भक्ताला काही करू शकत नाही. हा संदेश आहे की जो देवावर विश्वास ठेवतो त्याचं रक्षण स्वतः देव करतो. आता अजून एक काही गोष्टी समजून घ्या, ज्या होळीमध्ये अर्पण केल्याने आरोग्य, संपत्ती आणि धनलाभ नक्कीच वाढतो असे मानले जाते. आरोग्यासाठी होळीमध्ये सुंठ म्हणजे सुक आलं अर्पण करतात. सुंठ शरीरातील विकार दूर करणारी मानली जाते. थोडी सुंठ, थोडी हळद अग्नीत टाका आणि मनात माझ्या घरातील प्रत्येकाला चांगले आरोग्य दे. देवा, लहान मुलं वारंवार आजारी पडत असतील तर त्यांचं नाव घेऊन प्रार्थना करा. काही ठिकाणी लोक साखरेचे छोटे छोटे खडे, गुळाचे खडे आणि तांदूळ अर्पण करतात. तांदूळ म्हणजे शुद्धता आणि सात्विकता. तांदूळ अर्पण करताना घरातील धनधान्य कधी कमी पडू नये अशी प्रार्थना करावी. धनलाभासाठी एक छोटीशी गोष्ट करतात. होळीच्या दिवशी 5 बदाम आणि 2 खारीक अग्नीत अर्पण करतात. हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. अर्पण करताना मनात म्हणा, माझ्या कष्टाला योग्य फळ मिळू दे, माझ्या कामाला वाढ होऊ दे. जर व्यवसायात अडचणी असतील तर थोडे काळे हरभरे आणि थोडी मोहरी अग्नीत टाका. मोहरी नकारात्मकता दूर करणारी मानली जाते. असे केल्याने अडथळे कमी होतात अशी श्रद्धा आहे. होळीच्या दिवशी एक खास उपाय असा सांगितला जाते की संध्याकाळी होळीची प्रदक्षिणा घालताना हातात पाण्याचा तांब्या घ्या आणि प्रत्येक फेरीत थोडं थोडं पाणी अग्निभोवती शिंपडा. आपण होळीची पूजा करत असताना नक्कीच पाणी अर्पण करतो, पण ते मनातून अर्पण करायचं आहे. एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे होळी पेटवण्यापूर्वी आपल्या घरातील थोडी जुनी कडू वस्तू, जसे वाईट सवयीचे प्रतीक म्हणून एखादी छोटी कागदाची चिठ्ठी, त्यावर आपले वाईट सवय लिहून ती अग्नीत टाका. ही एक मानसिक शुद्धी आहे. असे केल्यानं मन हलकं होतं आणि ज्या आपल्या वाईट सवयी आहे त्या नक्कीच त्या अग्नीमध्ये टाकल्यास आपल्या वाईट सवयी निघून जातात, त्या वाईट सवयी जळून जातात आणि आपल्याला नवीन ऊर्जा मिळू लागते. दुसऱ्या दिवशी धुळीवंदनच्या दिवशी होळीची राख कपाळाला लावतात. ही राख आपल्याला आठवण करून देते की शरीर नश्वर आहे पण आत्मा शुद्ध आहे. ही राख घराच्या 4 कोपऱ्यात थोडी थोडी शिंपडली तर नकारात्मक ऊर्जा दूर राहते अशी श्रद्धा आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी होळीची राख आपल्या घरी नक्कीच घेऊन यावी. होळीच्या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते. गरिबांना धनधान्य द्या, कपडे द्या किंवा गोडधोड वाटा. दान केल्याने धनलाभ वाढतो, कारण देणारा हात कधी रिकामा राहत नाही असे मोठे लोक सांगतात. महिलांनी या दिवशी घर स्वच्छ ठेवून उंबरठ्यावर सुंदर रांगोळी काढावी. स्वच्छता आणि पवित्रता जिथे असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. सकाळी लवकर उठून देवासमोर दिवा लावा आणि घरात शांत वातावरण ठेवा आणि शुद्धता ठेवा. होळीचा खरा अर्थ आहे बदल. जसा प्रल्हादाने संकटातील श्रद्धा सापडली, संकटातही श्रद्धा सापडली नाही. आपण ही कोणत्याही परिस्थितीत काहीही असलं तरी विश्वास ठेवायचा. हा सण आपल्याला शिकवते की वाईटावर चांगल्यांचा विजय होतो. या दिवशी महालक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची आपल्याला विशेष पूजा करायची असते. घरी महालक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी या दिवशी अंगूर,
या अंगूरचा महालक्ष्मीला खूप प्रिय आहे अंगूर, तर अंगूरचा आपल्याला प्रसाद दाखवायचा आहे, म्हणजेच अंगूर अर्पण करायचे आहे आणि भगवान श्री हरी विष्णूंना 5 फळे अर्पण करायची आहेत. त्या दिवशी होळीच्या अग्नीसमोर शांत उभे राहून एक साधी प्रार्थना करा. देवा, माझ्या घरातील रोग जळून जाऊ दे, माझ्या आयुष्यात स्थैर्य येऊ दे, माझ्या कष्टाला योग्य पैसा मिळू दे, माझा व्यवसाय नोकरी यामध्ये अडचणी असतील त्या दूर होऊ द्या, माझ्या कुटुंबातील प्रेम एकोपा आनंद कायम राहू दे. पण सगळ्यात मोठा उपाय म्हणजे चांगले विचार, चांगली कृत्ये आणि प्रामाणिक कारण देव हे व्यक्तीला साथ देतो जी स्वतः प्रयत्न करतो. देव तेव्हाच आपल्याला साथ देत असतो जेव्हा आपण आपले मनापासून प्रयत्न करत असतो. आणि दुसऱ्या दिवशी होळीची राख आणणे घरी विसरू नका. जर आपल्या घरामध्ये कोणी वारंवार आजारी पडत असेल तर 7 लवंगा आणि 1 वेलदोडा अग्नीत टाका आणि देवाला प्रार्थना करा की आरोग्य चांगले राहू दे. ही छोटी गोष्ट आहे, पण श्रद्धेने केली तर त्याचा परिणाम नक्कीच देते. अनेकांनी हे अनुभवलेले आहे. आता संपत्ती आणि धनलाभासाठी काय अर्पण करावे ते पाहूया. होळीच्या दिवशी साखर आणि गूळ अग्नीत अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. गूळ म्हणजे गोडवा आणि संपन्नता. गूळ अर्पण करताना मनात म्हणा की माझ्या घरात गोडवा आणि पैशाची कमतरता कधीच कमी पडू नये. त्यानंतर 1 मूठ हरभरा किंवा गहू अग्नीत टाका. धान्य अर्पण केल्याने अन्नाची कधीही कमी पडत नाही असे सांगितले जाते. म्हणून नक्कीच हरभरा किंवा गहू आपल्याला अग्नीमध्ये अर्पण करायचे आहे. काही ठिकाणी लोक एक सुका नारळ अग्नीत अर्पण करतात, कारण नारळ हा पूर्णत्व आणि समृद्धीचं प्रतीक आहे. नारळ अर्पण करताना आपल्या मनातील भीती, अडथळे या अग्नीत जळून जाऊ दे अशी भावना ठेवा. लाया, बत्ताशे सुद्धा अग्नीमध्ये अर्पण केल्या जातात. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा खूप चांगला उपाय आहे. बत्ताशे किंवा गाठी होळीमध्ये आपल्याला अर्पण करायचे आहे, त्याच्याने लक्ष्मी प्राप्ती होतात असे म्हटले जातात. जर विशेष धनलाभ हवा असेल तर एक छोटा सुपारीचा तुकडा आणि थोडी हळद अग्नीत अर्पण करा. हळद ही मंगलकारक आहे आणि लक्ष्मीला ते प्रिय मानली जाते. श्रद्धेने केलेली ही छोटी कृती सुद्धा मोठा बदल घडवते असे सांगितले जाते. म्हणून होळीच्या दिवशी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराभोवती 3 वेळा होळीची प्रदक्षिणा घाला आणि प्रत्येक फेरीत थोडे पाणी शिंपडा. याने नकारात्मकता ऊर्जा दूर होते असे मानले जाते. प्रदक्षिणा घालताना आपल्या कुटुंबाचे नाव घ्या, मनातल्या मनात नाव घ्या आणि देवाकडे त्यांच्या सुखासाठी प्रार्थना करा. होळी हा सण आपल्याला शिकवते की जसे प्रल्हादाने श्रद्धा सोडली नाही, तसे आपणही संकटात श्रद्धा सोडू नये. अग्नीमध्ये अर्पण केलेली प्रत्येक वस्तू ही फक्त पदार्थ नसते, ती आपल्या मनातील भावना असते. जर मनात राग, मत्सर किंवा वाईट विचार ठेवून अर्पण केले तर त्याचा उपयोग नाही. पण जर आपण मन शुद्ध ठेवले तर अग्नी आपल्या प्रार्थना देवासमोर पोहोचवते. म्हणून होळीच्या दिवशी साधेपणाने पूजा करा. तूप, तीळ, गूळ, धान्य, नारळ, हळद या वस्तू श्रद्धेने अर्पण करा. आरोग्यासाठी प्रार्थना करा. संपत्तीसाठी कष्ट करण्याची शक्ती मागा आणि धनलाभासाठी योग्य मार्ग मिळू दे अशी विनंती करा. देव नेहमी मेहनती आणि प्रामाणिक माणसाच्या पाठीशी उभा असतो. ही माहिती श्रद्धेवर आधारित आहे आणि परंपरेतून आलेली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या घरात प्रेम आणि एकोपा ठेवा, कारण जिथे प्रेम असते तिथे खरी लक्ष्मी वास करते आणि जिथे सकारात्मक विचार असतात तिथेच आरोग्य आणि धन टिकते. होळीच्या पवित्र अग्नीसमोर मनापासून एकच वाक्य बोला, देवा, माझ्या घरातील दुःख जाळून टाक आणि आनंद, समृद्धी, आरोग्य आणि भरपूर धन दे आणि मग विश्वास ठेवा की तुमची प्रार्थना नक्कीच ऐकली जाईल. होळीच्या शेवटी एकच की ही सगळी माहिती परंपरेवर आहे. होळीच्या पवित्र रात्री अग्नीसमोर उभं राहून मनातल्या मनात सगळं दुःख जाळून टाका आणि नवीन सुरुवात करा. विश्वास ठेवा की हा सण तुमच्या आयुष्यात आरोग्य, संपत्ती आणि भरपूर धनलाभ घेऊन येईल आणि सर्वांच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. तुमच्या घरात नेहमी आनंदाचा प्रकाश राहील अशी भावना मनामध्ये ठेवून आपल्याला शांत रीतीने होळीची पूजा करायची आहे. ही माहिती आवडल्यास नक्कीच एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.